टॉप न्यूज मराठीच्या पंचायत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पंचायत आज आम्ही पोहोचलेलो आहोत माळेगाव मतदारसंघामध्ये। माळेगाव हा बारामतीपासून अवघ्या 4 किलोमीटर परिसरामध्ये असणारा मतदार भाग आहे, ज्या ठिकाणी 2021 मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली आणि पहिल्यांदा माळेगावकर नगरपंचायतीसाठी मतदान जे आहे ते करणार आहेत। खरं तर माळेगाव चर्चेत केव्हा येतो तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी माळेगावची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि आता सुद्धा नगरपंचायत म्हणून या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची युती जी आहे ती झालेली आहे। 18 जागांसाठी निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळते। माळेगावकर पहिल्यांदा नगरपंचायतीसाठी मतदान करतायत, त्यामुळं माळेगावकरांचा कौल कुणाकडे असणार आहे माळेगावकरांकडून आपण जाणून घेऊयात। पहिल्यांदा नगरपंचायतीसाठी मतदान करताय, हवा कोणाची येत आलं काय वाटतंय? हवा अपक्षाचीच 100% अपक्ष निवडून येणार। कारण की तुम्हाला मी सांगतो, मी अजितदादांचा कार्यकर्ता होतो, आज पण आहे आणि कायमचा राहणार। पण आता दादांनी मोठी चूक केली, आमच्यासारखा न्याय दिला नाही। आम्ही तिथं मुलाखतीत जाऊन अजितदादांना भेटलोही केलं, म्हणलं वा आम्हाला न्याय द्या, कारण की आम्ही तळागाळात फिरणारी माणसं आहेत। गोरगरिबांना पार तुम्हाला सांगतो दारात जाऊन आम्हाला बारका पोरका सगळं बच्चा जनता आहे, आवराजे काय ती सगळ्याला माहिती। इतकं आम्ही दादाचं काम केलेलं आहे, पण दादाने आम्हाला न्याय नाही दिला बरं का। दादाने विरोधकांना न्याय दिला, जे अजितदादांना कधीच मतदान केलं नाही त्यांनी, अशा लोकांना दादांनी जवळ केलं। आम्ही दादाशिवाय मतदान आजपर्यंत दुसऱ्याला दिलंच नाही, पण आम्हाला न्याय नाही दिला। आम्हाला त्याने असं भटकायला लावलं दादांनी। आता तुम्हाला मी सांगतो, वर्गात 3 तारखेला 2 तारखेला मतदान झालं, 3 तारखेलाच कळणार नक्की कोण निवडून येतोय ती। 100% तुम्हाला सांगतो, मी काम धंदा सगळं सोडून दिलेलं आहे। दादांनी इतके दबाव ही ती मला दबाव खाली केलं, पण तुम्हाला सांगतो मी स्वाभिमानासारखं जगलो, स्वाभिमानासारखं लढणार। तुम्हाला मी सांगतो, छत्रपतींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊनच मी लढलो। किती मला जो वापर होते, पण कुणाचा 1 रुपयाला मी मिंदा नाही, काय नाही, लढून पडू, पण 100% आम्ही हे करू। तुम्हाला सांगतो, दादाला 3 तारखेलाच कळन सर्वसामान्य मागे जनता आहे का ह्या पैशावाल्यांच्या मागे जनता आहे। माळेगाव नगरपंचायतीसाठी पहिल्यांदा मतदान होतंय, माळेगावकरांकडनं जाणून घेऊयात माळेगावकरांचा कौल नेमका कोणाला असणार आहे। काय 2 तारखेला मतदान होतंय, पहिल्यांदा नगरपंचायतीसाठी मतदान करणार आहे, कोणाचा कौल आहे काय वाटतंय? अपक्षांची सत्ता लागल। अपक्ष का बरं? अभद्र युती झालेली आहे, जनमत विकास आघाडी आणि अजितदादा पवारकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। काय गावाचा विकास झालाय का? अजितदादा तर म्हणतात बारामती सारखं माळेगाव बनवू। झालेला आहे विकास, परंतु आता चांगल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलेला आहे, त्याच्यामुळं त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल। बरं, तुम्ही काय सांगाल, कोणाची हवा आहे माळेगावात? हॅलो, रुपेश भोसले। आम्हाला तो ऐकून घ्या की, नगराध्यक्ष ऐकून घे, दादानी पैसे बघून माणसाला तिकीट दिले, कुणाला? नगराध्यक्ष सोयीक सातपतीला। पण आमचा माणूस आमचा बी पाहिजे ना माणूस। माळेगावचे मतदार माळेगावसाठी पहिल्यांदा मतदान करणार आहेत, त्यामुळे माळेगावकरांची प्रतिक्रिया, माळेगावकरांच्या भूमिका ज्या आहेत त्या देखील आपण जाणून घेऊयात। निवडणुकीच्या अत्यंत उत्साह आहे, मतदार जागरूक झालेला आहे, मतदार योग्य ठिकाणीच मतदान करणार आहे। की या ठिकाणी पक्ष असू दे अपक्ष असू दे, प्रत्येक जणाचा विचार होणार आहे आणि जास्तीत जास्त अपक्षाची या ठिकाणी हवा आहे। अपक्षांची हवा आहे का बरं? कारण का पक्षाने जी काय तडजोड केलेली आहे ती जनतेला मान्य नाही, आणि त्यामुळं अपक्षांची पूर्ण हवा आहे। बारामती नंतर माळेगावमध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी माळेगावकर पहिल्यांदा पक्ष विरहित असा विचार करताना पाहायला मिळतात, कारण अपक्षांची सत्ता येईल असं साधारणतः, म्हणजे अपक्षांच्या बाजूने माळेगावकरांचा कौल जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, माळेगाव। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।